आज आपण त्याच्या नेक्स्ट मॉड्यूल जे आहे मध्ये नंबर सिस्टीम आणि लॉजिक गेट्स हे दोन भाग आपण बघणार आहोत, ज्यामधला आधी आपण नंबर सिस्टीम बघणार आहोत. आता नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला आतापर्यंत नंबर सिस्टीम माहित होती, ती जी आपण नेहमीच्या वापरात वापरतो ती सिस्टीम फक्त आजपर्यंत माहित होती. 1 2 3 11 12 20 25 अशा प्रकारे जी आपण डे टू डे लाईफ मध्ये नंबर सिस्टीम वापरत होतो ती डेसिमल सिस्टीम म्हणजे दशमान पद्धती आपण वापरतो त्या एका नंबर सिस्टीम बद्दल आपल्याला माहित होतं. परंतु कम्प्युटर जे आहे, कम्प्युटरला डेसिमल नंबर सिस्टीम अंडरस्टँड करता येत नाही किंवा आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझायनिंगचा विचार करतो त्यावेळेस कम्प्युटरसाठी किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी मात्र वेगवेगळ्या नंबर सिस्टीम वापरल्या जातात. त्या वेगवेगळ्या नंबर सिस्टीम आपण आज बघणार आहोत. नंबर सिस्टीम म्हटल्यानंतर आपल्याला आज या डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, बी नंबर सिस्टीम अशा वेगवेगळ्या नंबर सिस्टीम बघायच्या आहेत. नंबर सिस्टीम दोन असू शकतात, वेटेड नंबर सिस्टीम आणि अनवेटेड नंबर सिस्टीम किंवा पोझिशनल नंबर सिस्टीम आणि अपोजिशनल नंबर सिस्टीम. वेटेड नंबर सिस्टीम म्हणजे त्याच्या प्रत्येक आता नंबर सिस्टीम म्हणजे अ सेट ऑफ व्हॅल्यूज यूज टू रिप्रेझेंट क्वांटिटी. एखादी क्वांटिटी जेव्हा आपल्याला रिप्रेझेंट करायची असते, जेव्हा सिस्टीम नव्हती काळात, आधीच्या याच्यात आपण बघितलेलं असेल की लाईन्स ड्रॉ करून लक्षात ठेवलं जायचं. काउंटिंग जे होतं, काउंटिंग हे लाईन्स किंवा एखाद्या सिम्बलच्या आधारे केलं जात होतं. परंतु नंतर मग प्रत्येक ठराविक काउंटिंगसाठी एक सिम्बॉल दिला गेला आणि तो जो सिम्बॉल होता त्याचीच मग एक सिस्टीम बनली, ज्या आज आपण वेगवेगळ्या नंबर सिस्टीम बघतो आहेत. त्या नंबर सिस्टीम म्हणजे काय, त्या वेगवेगळ्या सिम्बल कॉम्बिनेशनने बनलेत. तर नंबर सिस्टीम म्हणजे काय, अ सेट ऑफ व्हॅल्यूज टू रिप्रेझेंट अ क्वांटिटी, अ सेट ऑफ व्हॅल्यूज टू रिप्रेझेंट अ क्वांटिटी. मग पोझिशनल नंबर आज आपण बघणार आहोत, त्यातल्या मॅक्झिमम आपण जे बघणार आहोत त्या पोझिशनल नंबर सिस्टीम आहेत किंवा वेटेड नंबर सिस्टीम म्हणजे ज्यामध्ये प्रत्येकची एक प्लेस व्हॅल्यू असते आणि फेस व्हॅल्यू असते. प्रत्येक डिजिटची फेस व्हॅल्यू किंवा प्लेस व्हॅल्यू बद्दल बोलतो, तर फेस व्हॅल्यू जी असते म्हणजे 1 2 3 4 1 ची फेस व्हॅल्यू 1च असणार आहे, 2 ची 2च असणार आहे, पण तो कुठल्या प्लेसवर आहे त्यानुसार त्याची प्लेस व्हॅल्यू मात्र बदलत असते. जसं 1 10 100 1000 अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू असतात. तर पोझिशनल नंबर सिस्टीम मध्ये डिजिटला फेस व्हॅल्यू पण असते आणि प्लेस व्हॅल्यू पण असते. या ज्या वेगवेगळ्या नंबर सिस्टीम, या नंबर सिस्टीम मध्ये प्रत्येक पोझिशनल नंबर सिस्टीम मध्ये ठराविक डिजिट्स असतात आणि त्याला एक बेस असतो. त्या बेसमुळे तो जो नंबर ज्या प्लेसला आहे त्याची व्हॅल्यू ठरत असते. जसं डेसिमल सिस्टीमचा बेस 10, त्याच्यामध्ये डिजिट्स तुम्हाला दिसत असतील मध्ये 0 to 9 आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 23, आपण जेव्हा नंबर एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करतो तर ती आपण 23 या याच्यामध्ये डिस्प्ले करतो. तसंच ते बायनरी मध्ये बेस
बायनरी नंबर सिस्टीमचा बेस हा असतो आणि त्याच्यामध्ये ओनली 2 डिजिट्स इट्स हॅव. त्याच्यामध्ये फक्त 2 डिजिट्स असतात, 0 आणि 1. एक्झाम्पल द्यायचं झालं एखाद्या क्वांटिटीचं तर 10111. इट्स ऑल्सो रिप्रेझेंट 23 इन डेसिमल. म्हणजे जे 23 आपण डेसिमल मध्ये अशा प्रकारे 2 आणि 3 2 आणि त्या प्रकारे डिस्प्ले करतो, तेच बायनरी मध्ये आपण रिप्रेझेंट करतो तेव्हा 10111 अशा प्रकारे रिप्रेझेंट केले जातात. बोथ व्हॅल्यूज आर सेम बट ओनली they are represented differently. Third number system we are going to see octal. Octal number system चा बेस 8 असतो आणि याच्यामध्ये 07 0 1 2 3 4 5 6 7 8 डिजिट असतात. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 8 नसतो, जे फक्त 0 to 7 फक्त. सेम त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर 27. ऍक्च्युली 27 इन ऑक्टल नंबर सिस्टीम इज इक्वल टू 23 इन डेसिमल नंबर सिस्टीम. बोथ आर सेम. In octal number system, after 7 we will write 1 0, then 1 1 1 2. Just like in decimal number system, after 9 we will write 1 0. म्हणजे 9 नंतर आपण 1 0 10 असं लिहितो. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 7 नंतर आपण 1 0 असं लिहिणार. नेक्स्ट हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये बेस हा 16 असतो आणि त्याच्या मध्ये जे डिजिट्स असतात किंवा ज्याला आपण दुसऱ्या याच्यामध्ये म्हणू, इट्स हॅव्हिंग सिम्बल 0 to 9 numbers and A to F अल्फाबेट्स. मीन्स आफ्टर 9 म्हणजे 9 नंतर याच्यामध्ये 1 0 10 येणार नाही. ए ची व्हॅल्यू ऍक्च्युली डेसिमल 10 आहे, बी ची व्हॅल्यू डेसिमल 12 आहे, सी डेसिमल मध्ये 13, डी ची 14 सॉरी डी ची 13 14 आणि एफ मध्ये 15 व्हॅल्यू येते. म्हणजे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आफ्टर एफ 1 0 10 येणार. याच्यामध्ये सेम 23 नंबर जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर तो आपण 7 17 असा रिप्रेझेंट करावा लागतो. हे जे एक्झॅक्ट आहे या सगळ्यांची व्हॅल्यू सेमच आहे, या सगळ्यांची व्हॅल्यू डेसिमल 23 हीच आहे, बट वी आर रिप्रेझेंटिंग इन डिफरंट. ओके, नेक्स्ट साइड पोझिशनल नोटेशन अँड वेटेज. यापूर्वी आपण डेसिमल नंबर सिस्टीम बघितलेली आहे, ते आता आपण रिकॉल करूया. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण 125 लिहितो तेव्हा त्याचं बायफर्केशन किंवा ते 125 व्हॅल्यू कशी आलेली असते. जसं या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत असेल, याच्यामध्ये दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे 125. आपण ही जी क्वांटिटी आहे ती एक्झाम्पल म्हणून घेतलेली आहे. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जो बेस आहे 10 आहे, त्यामुळे याच्यामध्ये जे वेटेज आहे प्रत्येक प्लेस नुसार 1 प्लेस 10 प्लेस आणि 100 प्लेस याच्यामध्ये 10⁻0 to 1 10⁻2 यानुसार 1 10 आणि 100 1 10 आणि 100 अशी त्याची व्हॅल्यू आहे. आणि जसं तुम्हाला स्लाइड वर दिसतंय त्यानुसार मग याचं कॅल्क्युलेट केलं जातं. 5 into 1 2 10 आणि 1 into 100 मिळून 100 + 20 + 5 इज इक्वल टू 15.
आता हे जे आहे यामध्ये हे आहेत याची फेस व्हॅल्यू 5 आहे आणि प्लेस व्हॅल्यू पण 5च आहे, कारण तो वन्स प्लेसला आहे. परंतु 2 नेक्स्ट जो अंक आहे 2, त्या 2 ची व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यू आहे, परंतु त्याची प्लेस व्हॅल्यू ही 20 आहे. तर तुम्हाला खाली दिसत आहे त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 20 आहे. आणि नेक्स्ट जो 1 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू 1 आहे आणि प्लेस व्हॅल्यू 100 आहे. हे जे त्याची प्रत्येक ठिकाणची व्हॅल्यू आहे आणि त्याची जी किंमत आहे त्यालाच पोझिशनल नोटेशन किंवा वेटेज असं म्हणतात. आणि ज्या नंबर सिस्टीम मध्ये पोझिशनल नोटेशन असतं, वेटेज असतं, त्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेशन करणं जास्त सोपं जातं. म्हणून कम्प्युटर्स मध्ये ज्या काही लँग्वेजेस मॅक्झिमम यूज केल्या जातात त्या पोझिशनल नोटेशन आणि वेटेज असलेल्या वापरल्या जातात. जसं काही लँग्वेजेस आहेत ज्यांना वेटेज नसतं किंवा त्या नॉन पोझिशनल असतात, जसं ग्रे कोड वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये, किंवा BCD कोड, ह्या ज्या नंबर सिस्टीम्स आहेत या नंबर सिस्टीम मध्ये त्याच्या वेटेज किंवा पोझिशनल नोटेशन असतं. सेम बाजूला आपल्याला एक्झाम्पल दिसतं आहे बायनरी नंबरचं. जसं डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये प्रत्येक प्लेस नुसार त्याचं वेटेज आहे, तसंच बायनरी नंबर सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की 2 पॉवर तिथे दिलेले आहेत, त्याच्या प्लेस नुसार त्याची किंमत आहे. जसं 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3 आणि 2⁻4. आणि त्याखाली त्याच्या प्रत्येक प्लेसची इकडे 1 100 येते, तशी इकडे 1 2 4 8 आणि 16 आणि प्रत्येकाला खाली तुम्हाला दिसत असेल की मल्टिप्लाय केलेलं आहे 1 × 16. नंतर 0 असल्यामुळे 0 × 8, एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 इज 0. सो वी राईट देअर 0. नेक्स्ट 1 × 4. नेक्स्ट 0 because 2 × 0 0 and last is 1 × आणि शेवटी आपण त्याच्या बेरीज सगळे जेवढे अंक आहेत त्याची बेरीज आहे 16 + 4 + 1 म्हणजे 21. याचा अर्थ असा की डेसिमल नंबर आपल्याला 21 लिहायचे असतील तर आपण 2 आणि 1 21 असं लिहिणार. आणि बायनरी नंबर सिस्टीम मध्ये आपण 10101 अशा प्रकारे लिहिणार. अशा प्रकारे आपण कन्व्हर्जन पण करू शकतो. नेक्स्ट स्लाइड बघणार आहोत. इथपर्यंत आपल्याला फक्त आता नंबर सिस्टीम, त्या नंबरची व्हॅल्यू कशी ठरवली जाते किंवा त्याचे नोटेशन्स कसे ठरवले जातात हे दिसत आहे. तर नेक्स्ट आहे डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. आता यामध्ये 34 नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 34 नंबर हा डेसिमल मधला बायनरी मध्ये कन्वर्ट करून दाखवलेला आहे. यामध्ये फक्त करायचंय कन्वर्ट करायचं आपल्याला, ज्या नंबर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं असतं त्या नंबर सिस्टीमच्या बेसने आपल्याला डिवाइड करायचं आहे. जर ती नंबर सिस्टीम त्यापेक्षा कमी बेसची असेल तर डिवाइड करतो आणि मोठी असेल तर आपण मल्टिप्लाय करतो. प्रत्येक नंबर सिस्टीमच्या कन्व्हर्जन साठी काही रूल्स आहेत. त्यानुसार 34 डिवायडेड बाय 2 17 येतं. रिमाइंडर 0 असल्यामुळे आपण समोर 0 लिहिलेला आहे. नंतर परत त्याला 2 ने भागलं असता 8 आलेला आहे. इथे बाकी 1 उरलेली आहे म्हणून आपण समोर 1 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा बाकी 0 आणि 4चा भाग गेलेला आहे. अशा प्रकारे जोपर्यंत आपल्याला रिमाइंडर खाली 0 मिळत नाही तोपर्यंत आपण डिव्हिजन केलेली दिसते आहे. समोर जे 0101 लिहिलेले आहेत ते ज्या वेळेस जर रिमाइंडर काही आलं बाकी उरली तर आपण 1 लिहितो, जर बाकी नसेल तर आपण 0 लिहितो. बाजूला तुम्हाला दिसतंय MSB आणि LSB.
MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट आणि LSB म्हणजे लीस्ट सिग्निफिकंट बीट. यामध्ये जी फर्स्ट हे आहेत, जेव्हा आपण कन्व्हर्जनसाठी आपण नंबर्स लिहितो तेव्हा खालून वर या डायरेक्शन मध्ये आपल्याला ते डिजिट्स लिहायचे आहेत. म्हणजे 1 0 1 2. साइडला तुम्हाला दिसत असेल 34 कंसाच्या बाहेर जे 10 लिहिलेले आहे तो बेस आहे. इट इंडिकेट्स इट्स नंबर सिस्टीम. जर कंसाच्या बाहेर लिहिलेला आहे म्हणजे हा नंबर डेसिमल नंबर सिस्टीम मधला आहे. दुसऱ्या याच्या खाली आपल्याला 1 0 0 0 1 0 दिसत आहे. त्यामध्ये त्याचा बेस 2 लिहिलेला आहे. याचा अर्थ हा जो नंबर आहे तो बायनरी नंबर सिस्टम आहे. आपल्याला कुठल्या याच्यातलं आहे, इथलं हे जे 10 10 आणि 2 हे जे दिसत आहेत हे याला बेस किंवा रॅडिक्स असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज बेस और रॅडिक्स ऑफ दॅट नंबर सिस्टीम. नेक्स्ट, बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन. आता या सगळ्या कन्व्हर्जनची आपल्याला गरज का पडते, तर बायनरी नंबर सिस्टीम जे आहे हा एक डिजिट कोड आहे आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण वापरतो. परंतु जेव्हा खूप मोठ्या क्वांटिटीज असतील, आता फक्त स्मॉल नंबर्स असतील तर आपण इझिली ते रिमेंबर करू शकतो किंवा कम्युनिकेट करू शकतो. पण जेव्हा मोठा डेटा किंवा मोठे नंबर्स असतील त्यावेळेस मात्र आपल्याला कन्व्हर्ट करून त्याचा यूज करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक हे जे आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. जर आपण डेटा इनपुट म्हणून कम्प्युटरला देत असू तेव्हा आपण डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये कम्प्युटरला इनपुट देणार, परंतु कम्प्युटरला डेसिमल नंबर सिस्टीम समजणार नाही. त्यावेळेस मग कम्प्युटर मध्ये तो डेटा जो असतो तो डेसिमल टू कन्वर्ट केला जातो आणि कम्प्युटरला इनपुट म्हणून सप्लाय केला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा कम्प्युटर त्या बायनरी किंवा कम्प्युटर मध्ये याला मशीन लँग्वेज सुद्धा म्हणतात, जेव्हा कम्प्युटर त्यावर प्रोसेस करतो तेव्हा तो आपला जो डेटा आहे तो पुन्हा आपल्याला आउटपुट आपल्याला देत असतो. त्यावेळेस मात्र आपल्याला सुद्धा बायनरी मध्ये समजणार नाही, त्यामुळे परत बायनरी टू डेसिमल कन्वर्ट केलं जातं. इथे आपण फक्त स्मॉल छोटे छोटे एक्झाम्पल बघत आहोत. आपण फक्त सिस्टीम बद्दल कन्वर्जन बघतोय आणि त्यात मी सेम एक्झाम्पल इकडे घेतलेलं आहे जे आपण आधीच्या स्लाइडवर बघितलेलं. डेसिमल टू बायनरी मध्ये आपण इथे 34 नंबर डेसिमल मधला बायनरी मध्ये कन्वर्ट केला आणि सेम आपण आता क्रॉस चेक करूया की आपला आन्सर बरोबर आहे का. त्याच्यासाठी आपण सेम तोच कोड बायनरी मधला डेसिमल कन्वर्ट करून बघू. मला समोर स्क्रीनवर दिसत असेल की प्रत्येक 010 त्या नंबर्सच्या खाली त्याच्या पोझिशनल व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3, 2⁻4 आणि 2⁻5. त्याच्या पोझिशन नुसार त्याची व्हॅल्यू 1 2 4 8 16 किंवा 32 आहे आणि जिथे जिथे 1 आहेत त्या त्या पोझिशनच्या याची बेरीज केलेली आहे. तर ती आहे 32 2 मीन्स 34. म्हणजे आपण जरी क्रॉस चेक केलं आपल्याला इकडे तो नंबर कन्वर्ट करून डेसिमल मध्ये 34च आलेला आहे. नेक्स्ट, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. तर ज्याप्रमाणे आपण बघितलं की बायनरी नंबर सिस्टीम कम्प्युटर मध्ये वापरलेली जाते, त्याप्रमाणे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम सुद्धा किंवा मायक्रो प्रोसेसरच्या कोड वापरले जाते. यामध्ये 16 कॅरेक्टर्सचा 0 to 9 अँड A to F याचा बेस हा 16 असतो आणि याचा उपयोग
कम्प्युटर किंवा प्रोसेसरच्या प्रोग्राम्स डेव्हलप करण्यासाठी वापरला जातो. समोर जे तुम्हाला एक्झाम्पल दिसत आहे ते हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्व्हर्जनचं आहे. जेव्हा आपल्याला हेक्साडेसिमल मधून डेसिमल कन्वर्ट करायचं आहे त्यावेळेस आपल्याला त्याची पोझिशनल व्हॅल्यू खाली दिल्याप्रमाणे लिहावं लागेल. 16⁻0, 16⁻1. आता 16⁻0 सुद्धा 1च येईल कारण एनिथिंग रेस टू 0 इज इक्वल टू 1. त्यामुळे आपण त्याच्या खाली ते डिजिट्स लिहिलेले आहेत 2 आणि 3. 16 × 2 32 आणि 3 × 1 3. अशा प्रकारे 23 इन हेक्साडेसिमल आर इज इक्वल टू 35 इन डेसिमल नंबर सिस्टीम. ओके. नेक्स्ट आता सेम हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्व्हर्जन. आपल्याला जर डेसिमल मधून हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर वी हॅव टू डिवाइड द नंबर डेसिमल नंबर इन बाय 16. 16ने त्याला भाग द्यायचा आहे आपल्याला आणि जे जे रिमाइंडर ते आपल्याला राईट हँड साइडला लिहत जायचे आहे. जसं 32 ला आपण 16 ने डिवाइड केलं तर 27चा भाग जातो आणि रिमाइंडर मात्र 0 येतो. परत त्याला 27 ला 16 ने डिवाइड केलं तर म्हणजे एकाचा भाग गेलेला आहे आणि 11 बाकी उरलेली आहे. परत आपण त्या एक 1 आहेच अजून 1 ला आपण डिवाइड केलं तर 1 रिमाइंडर आलाय आणि 0चा भाग गेलाय. त्यामध्ये सुद्धा 11च्या समोर बी लिहिलेला आहे कारण हेक्साडेसिमल 11 म्हणजे बी आहे. आणि यात सुद्धा जो खालचा सगळ्यात डाऊन मोस्ट डिजिट असतो तो MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बिट्स असतो आणि जो वरील असतो तो LSB असतो. म्हणून आपल्याला लिहिताना खालून वर लिहायचं आहे 1B0. म्हणजे डेसिमल नंबर सिस्टीम मधले 430 ला आपल्याला जर डेसिमल मध्ये रिप्रेझेंट असेल तर आपल्याला 1B0 असं लिहावं लागेल. बाजूला तुम्हाला जे ग्रीन याच्यामध्ये दिसत आहे ते क्रॉस कसं करायचं त्याच्यासाठी दिलेलं आहे. आपलं आन्सर चुकीचं आहे की बरोबर आहे ते बाजूला आपण क्रॉस चेक करून बघायचं आहे. त्याच्यामध्ये 1BO हेक्साडेसिमल नंबर डेसिमल मध्ये कन्वर्ट करून दाखवलेला आहे. त्याच्यासाठी आपण प्लेस व्हॅल्यूच्या खाली तो नंबर लिहिलेला आणि त्याचे बेरीज करून बघितलेली आहे. सेम आपल्याला सेम आन्सर मिळालेला आहे 1B0 म्हणजेच डेसिमल मधला 432 नंबर आलेला आहे. आता नेक्स्ट नंबर सिस्टीम आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये जे बायनरी नंबर सिस्टीम आहे आपण इझिली एक्सप्रेस करू शकतात. इट इज अ कन्व्हिनियंट वे टू एक्सप्रेस नंबर. इट इज फ्रिक्वेंटली used because it is less frequently used as compared to hexadecimal. It had 8 characters 0 to 7 and its base is 8. इकडे एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे डेसिमल 13 आपण ऑक्टल सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून बघितलेले आहे. त्याच्यामध्ये सेम आता नंबर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. आता ऑक्टल नंबर सिस्टीम जी आहे ती डेसिमल नंबर सिस्टीम पेक्षा कमी आहे, लहान आहे, त्यामुळे आपण त्याला डिवाइड करत आहोत. त्यामुळे 13 ला 8 ने डिवाइड केलेलं दिसतंय तुम्हाला. रिमाइंडर 5 आलेला आहे आणि 1 चा भाग परत त्या 1 ला आपण डिवाइड केलेला आहे 8 ने आणि रिमाइंडर 1 आलेला आहे. सेम खालून वर MSB टू LSB आपण लिहून काढलेला आहे 1-5. म्हणजे डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जे 13 आहेत ते ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये आपण 1-5 असे लिहितो. नेक्स्ट आहे बाजूला तुम्हाला आहे ते कन्वर्ट
ऑक्टल टू डेसिमल. एक ऑक्टल नंबर घेतलेला आहे आणि तो डेसिमल मध्ये कन्वर्ट करून बघितलाय. ऑक्टल टू डेसिमल करताना मात्र आपल्याला त्याला त्याच्या पोझिशनल व्हॅल्यूने गुणावं लागतं आहे. जसं तुम्हाला समोर दिसत आहे 0 8⁻0 to 1 8⁻2 आणि त्याची पोझिशनल व्हॅल्यू अनुक्रमे 1 8 आणि 64 अशी आहे. त्याच्या खाली आपण त्याच्या प्रत्येक याला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. 2 into 64, 3 into 8 आणि 1 into 1, 128 plus 24 plus 1 is equal to 153. म्हणजे ऑक्टल म्हणजे 231 ते डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 153 असं आपण प्रेझेंट करतो. आता नेक्स्ट आहे ऑक्टल टू बायनरी कन्वर्जन. आता प्रत्येक ठिकाणी आपल्या बायनरी मध्ये पण लागू शकतो. त्यामुळे आता ऑक्टल टू बायनरी कन्वर्जन हे खूप सोपं आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये जे आहेत याची जी व्हॅल्यू आहे ही प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू ही 3 बीट बायनरी नंबरने ऑलरेडी प्रेझेंट केलेली आहे. तुम्हाला बाजूच्या टेबल मध्ये दिसत असेल की ऑक्टल डिजिट 0 हा बायनरी त्याच्यामध्ये 000 ने रिप्रेझेंट केला जातो. 1 हा 001 ने रिप्रेझेंट केला जातो. त्याचप्रमाणे 2 3 4 हा 100, 5 101, 6 110 आणि 7 111 अशा प्रकारे रिप्रेझेंट केला जातो. ऑक्टल टू बायनरी कन्वर्जन मध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे तर ते जे डिजिट्स आहेत त्या डिजिटच्या खाली जसं तुम्हाला समोर दिसतंय 2 च्या खाली 010 त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह कोड लिहिलेला आहे. 5 च्या खाली 101 लिहिलेला आहे आणि तो आपल्याला कंबाईन करायचा असतो. आणि त्यानंतर मग 25 म्हणजे 25 इन ऑक्टल नंबर सिस्टीम 25 in octal system is represented as 01011 in binary. सेम खाली आपण अपोजिट एक्झाम्पल बघितलेला आहे बायनरी टू ऑक्टल. जेव्हा आपल्याला एखादा बायनरी नंबर दिलेला असेल आणि आपल्याला ऑक्टल मध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल, जसं एक्झाम मध्ये एमसीक्यूज मध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की बायनरीचं ऑक्टल कन्वर्ट करा किंवा ऑक्टलचं बायनरी करा, डेसिमलचं बायनरी करा. ते तुम्हाला नंबर दिलेला असेल आणि कुठल्या नंबर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं आहे ते आणि त्याचे खाली ऑप्शन दिलेले असतील. तर जेव्हा तुम्हाला एखादा बायनरी नंबर सिस्टम नंबर दिलेला असेल आणि तो तुम्हाला ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर सगळ्यात आधी त्याचे राईट पासून सुरू करून 3 बीटचे ग्रुप बनवायचे आहेत. आणि जर एखादा सगळ्यात शेवटी लेफ्ट हँड साईडला जर एकच डिजिट शिल्लक राहत असेल, एखादा 0 किंवा एखादा 1 एखादा शिल्लक राहत असेल किंवा 2 डिजिट शिल्लक राहत असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक 0 ऍड करायचा आहे आणि 3 याचे ग्रुप बनवायचे आहे. आणि तो 3 बीटचा कोड ज्या डिजिटला ऑक्टल डिजिटला रिप्रेझेंट करत असेल तो डिजिट तिथे आपल्याला लिहायचा आहे. जसं तुम्हाला इथे दिसतंय 110 रिप्रेझेंट्स 6 आणि 101 रिप्रेझेंटेड 5. सो इट रिप्रेझेंट 65 इन 6 and 5, not 65, 65 in octal number system. Is BCD means binary coded decimal. Next number system is binary coded decimal. It is a way to express digital digit with a binary code. म्हणजे प्रत्येक डिजिटल डिजिट जे आहे ते एका बायनरी कोड मध्ये रिप्रेझेंट केलेलं जातं. कारण जेव्हा आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भात बोलतो तेव्हा आपल्याला तिथे माहितीये तिथे फक्त ऑन आणि ऑफ या दोनच गोष्टी असतात. एकतर तिथे
सिग्नल असतो किंवा सिग्नल नसतो, 0 किंवा 1. तर जे डेसिमल डिजिट आहे ते समोर जे टेबलमध्ये दाखवलंय त्यानुसार 0 0 0 0 ने रिप्रेझेंट केला जातो, 1 0 0 1 केला जातो. अशा प्रकारे 11 याच्यात दिसत आहेत तुम्हाला वेगवेगळे कोड याच्यात 15 पर्यंत कोड याच्यामध्ये 15 नंबर पर्यंत. आता खाली तुम्हाला दिसत आहे 8421 कोड. हा जो 8421 कोड आहे तो त्याचं बायनरी वेट ऑफ 4 बिट सांगत आहे, कारण बायनरी नंबर मध्ये 2⁻³ जो असतो त्याचं व्हॅल्यू ही 8 असते आणि म्हणूनच 821 याला प्रीडॉमिनंट बीसीडी कोड पण म्हणतात. आता याचप्रमाणे जसं आपण बघितलं बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम किंवा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम ह्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी किंवा कम्प्युटर मायक्रो प्रोसेसरसाठी किंवा प्रोग्रामिंगसाठी आपण वापरत असतो. त्याचनुसार काही इतरही कोड आहेत पण इलेक्ट्रॉनिक सर्किट्स मध्ये काही ठिकाणी कमी प्रमाणात का होईना जातात, जसं ग्रे कोड, XS3 कोड, ASCII कोड, अल्फान्यूमेरिक कोड. आता नेक्स्ट आहे लॉजिक गेट. यामधला नेक्स्ट पॉइंट आपण बघतो आहे लॉजिक गेट. रोहन, हे फक्त पीपीटी सुरू आहे, झूम मीटिंग नाही दिसत आहे. स्टॉप चालू करेल. ओके. नेक्स्ट आहे लॉजिक गेट. लॉजिक गेट म्हणजे असं इलेक्ट्रॉनिक सर्किट की जे आपल्याला वेगवेगळ्या इनपुटसाठी वेगवेगळे लॉजिक आउटपुट्स देत असतं. लॉजिक गेट्स मध्ये 2 प्रकार आहे, बेसिक लॉजिक गेट आणि डिराइव्हड लॉजिक गेट. ऑर गेट, अँड गेट, नॉट गेट यांना बेसिक लॉजिक गेट्स म्हणतात. यांना बेसिक लॉजिक गेट्स का म्हणतात? कारण हे बेसिक लॉजिक गेट्स वापरून आपण वेगवेगळे वेगवेगळे लॉजिक गेट बनवू शकतो. म्हणजे ऑर, अँड आणि नॉट गेट आपण इतर कुठले बनवू शकतो. नंतर दुसरे जे असतात डिराइव्ड गेट, म्हणजे बेसिक गेट्स पासून डिराइव्ड केलेले असतात त्यांना आपण डिराइव्ड गेट म्हणतो, जे आहेत नॅन्ड गेट, नॉर गेट आणि एक्सऑर गेट. आता सगळ्यात पहिले आपण ऑर गेट बघूया. समोर जे दिसत आहे ते ऑर गेट आणि त्याचं सर्किट दिसत आहे. याच्यात फर्स्ट याच्यात जे दिसत आहे त्याचे ऑर गेटचा आपल्याला दिसतो आहे, मध्ये इनपुट ए आणि बी ने दाखवलेला आहे आणि आउटपुट क्यू ने दाखवलेला. खाली जी डायग्राम दिसते तुम्हाला ती स्विचच्या आधारे ऑर गेट रिप्रेझेंट करून दाखवलेला. त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की 2 स्विच पॅरलल मध्ये जोडलेले आहेत, ए आणि बी.
थर्ड जे आहे ते आहे ऑर गेट युजिंग डायोड. डायोड वापरून जर आपल्याला ऑर गेट करायचं असेल तर आपण अशा प्रकारे ऑर गेट बनवू शकतो. कारण आपण जेव्हा बऱ्याचदा आपण म्हणतो ऑर गेट, अँड गेट, नॉट गेट, तर ऑर गेट, अँड गेट हे जे सगळे गेट्स, लॉजिक गेट्स आहे, दीज आर नथिंग बट इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. ते एक सर्किट्स आहेत जे सर्किट आपल्याला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सला, इनपुटच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनला त्याच्या ठरलेल्या इक्वेशन नुसार आपल्याला वेगवेगळे आउटपुट देत असतात. आणि थर्ड तुम्हाला असेल त्याच्यामध्ये आहे ट्रान्झिस्टर ऑर गेट केलेलं आहे. त्याच्यात आपण वर्किंग, जर साध्या स्विचच्या आधारे आपल्याला ऑर गेट समजून घ्यायचं असेल, ऑर गेट इथे आपल्याला हा जो टेबल दिसतोय त्या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल की 2 इनपुट आहे आणि 2 इनपुटचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती होऊ शकतात, तर 2n म्हणजे 2 4 वेगवेगळे कॉम्बिनेशन या 2 इनपुटचे होऊ शकतात. 0 0 0 1 1 0 किंवा 1 1. आता आपल्या जर त्या टेबलकडे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की म्हणजे असं लॉजिक सर्किट किंवा असं इलेक्ट्रॉनिक सर्किट ज्याचं एक जरी इनपुट 1 असेल तर आउटपुट आपल्याला हाय किंवा 1 मिळतं. जसं साधं आपण त्या स्विच मध्ये उदाहरण घेतलं तर एकही स्विच जर आपण ऑन केला तर आपल्याला आउटपुटला सिग्नल मिळेल. सेम डायोड पैकी एका जरी डायोडला आपण सप्लाय दिला तर तो डायोड फॉरवर्ड मध्ये जाऊन तो कंडक्ट करेल आणि आउटपुटला आपल्याला सिग्नल मिळेल किंवा आउटपुटला आपल्याला मिळेल. सेम ट्रान्झिस्टर दिसत आहेत आपल्याला, ट्रान्झिस्टर कनेक्ट केलेले आहेत. ट्रान्झिस्टर हे पॅरलल केलेले आहे. ट्रान्झिस्टरच्या बेसला इनपुट सिग्नल दिलेला आहे. जर बेसला सिग्नल मिळाला तर तो ट्रान्झिस्टर कंडक्ट करायला सुरुवात करेल आणि आपल्याला त्याच्या एमिटरच्या तिथे आपल्याला सिग्नल किंवा आउटपुट लेवल 1. थोडक्यात म्हणजे असं लॉजिक सर्किट ज्याचं आउटपुट एक इनपुट जर 1 असेल तर आपल्याला आउटपुट 1 मिळतं. नेक्स्ट आहे अँड गेट. यातही तुम्हाला दिसत आहे तो जो सिम्बॉल दिसत आहे तो इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा सिम्बॉल ऑफ अँड गेट. इट इज अ 2 इनपुट 1 आउटपुट. लॉजिक गेट्स मध्ये आउटपुट एकच असतं पण इनपुट 2, 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असू शकतात. 3 इनपुट अँड गेट पण असतं, 4 इनपुट असू शकतं, 6 इनपुट असू शकतात. त्या प्रकारे वेगवेगळे म्हणजे इट कॅन हॅव मेनी इनपुट्स बट ओनली 1 आउटपुट. यात बाजूला तुम्हाला खाली तुम्हाला स्विचच्या आधारे रिप्रेझेंटेड केलेलं दिसेल अँड गेट. स्विच हे 2 सेरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. सेरीज मध्ये असते एक स्विच ऑन केला तरी तो लॅम्प होणार नाहीये. स्विच ए मध्ये ओपन जर असेल तर आपण 0 म्हणूया आणि क्लोज जर असेल तर 1 म्हणूया. जेव्हा दोघही स्विच ओपन असतील म्हणजे 0 0 असतील तर आउटपुट 0च असणार आहे. ए ओपन असेल आणि बी क्लोज केला तरी सुद्धा आउटपुट 0च असेल. A1 म्हणजे ए क्लोज केला, स्विच 1 क्लोज केला आणि बी ओपन तरी सुद्धा आपल्याला आउटपुट मिळणार नाही. फक्त आणि फक्त जेव्हा both input are high or at level 1 then only we will get output 1. जेव्हा दोघही इनपुट हे 1 असतील किंवा हाय वर असतील तरच आपल्याला आउटपुट 1 मिळतो. म्हणून अँड गेट इज अ लॉजिक सर्किट which has high output only and only when both the inputs are high. म्हणजे जेव्हा दोघं इनपुट हाय तरच आपल्याला आउट हाय मिळत असतो. बाजूला ट्रान्झिस्टर वापरून अँड गेटचं सर्किट बनवलेलं दिसतंय आपल्याला. त्याच्यामध्ये 2 ट्रान्झिस्टर हे सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आणि त्याच्या बेसला ए आणि बी हे इनपुट सिग्नल दिलेले आहेत. जोपर्यंत आपण दोघही ट्रान्झिस्टरच्या याला
इनपुट सिग्नल देत नाही तोपर्यंत आपल्याला आउटपुटला सिग्नल मिळणार नाही. बाजूच्या याच्यामध्ये तुम्हाला डायोड अँड गेट दिसतात, डायोड वापरून अँड गेट दिसतात. जसं आपण मागच्या लेक्चर्स मध्ये डीटीएल आणि टीटीएल लॉजिक्स बघितलं होतं, तर डीटीएल आणि टीटीएल म्हणजे डायोड ट्रान्झिस्टर आणि ट्रान्झिस्टर लॉजिक जे सर्किट्स आहेत ते समोर आपल्याला त्या लॉजिकने बनवलेले दिसत आहेत. यामध्ये सुद्धा डायोड हे रिव्हर्स बायस मध्ये लावलेले आहेत. जेव्हा आपण दोघं याला 1 सप्लाय देऊ तेव्हाच आपल्याला मिळणार आहे. हे झालं अँड गेट अँड इट्स सर्किट. नेक्स्ट आहे नॉट गेट. नॉट गेट त्याच्या नावातच आहे नॉट, म्हणजे जे इनपुट असेल त्याच्या अपोजिट आउटपुट असेल. यामध्ये खाली त्याचा सिम्बॉल दिसतो आहे, एक ट्रायंगल आणि समोर एक छोटा बबल किंवा सर्कल आहे. अशा प्रकारे नॉट गेट रिप्रेझेंट केलेलं असतं. या बेसिक गेट्स मध्ये फक्त नॉट गेट आहे, फक्त आपण जेवढे बघणार आहोत यामध्ये फक्त नॉट गेटच आहे ज्याला एकच इनपुट असतं आणि एक आउटपुट असतं. यामध्ये आउटपुट जे असतं ते नेहमी इनपुटच्या इन्व्हर्ट असतं किंवा विरुद्ध असतं. म्हणजे जर इनपुटला आपण 0 दिला तर आउटपुट 1 मिळेल आणि इनपुटला 1 दिलं तर आउटपुट 0 मिळेल. वरच्या याच्यामध्ये तुम्हाला स्विच वापरून नॉट गेटचं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपण स्विच क्लोज केला तर लॅम्प लागणार नाही. स्विच क्लोज केला म्हणजे 1 आहे. जर 1 असेल तर लॅम्प ऑफ असतो म्हणजे 0 आउटपुट मिळत आहे. आणि जर स्विच ओपन असेल म्हणजे इनपुट 0 असेल तर लॅम्प ग्लो करेल, कारण जो सप्लाय आहे तो स्विचच्या पाथ मधून न जाता लॅम्पच्या थ्रू जाईल आणि लॅम्प करेल. नंतर बाजूला आपल्याला ट्रान्झिस्टर वापरून गेटचं सर्किट दाखवलेलं आहे. हे सर्किट आपण ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच म्हणून पण वापरू शकतो. यामध्ये तुम्हाला दिसतंय की ट्रान्झिस्टरच्या बेसला इनपुट सप्लाय दिलेला आहे. जेव्हा तुम्ही बेसला इनपुट द्याल तर ट्रान्झिस्टर जो आहे तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये असेल आणि तो कंडक्ट करेल. त्यामुळे क्यू म्हणजे आउटपुट जे आहे तिथे तुम्हाला आउटपुटला तुम्हाला व्होल्टेज नाही, कारण जे काही प्लस आहे ते ट्रान्झिस्टरच्या थ्रू ग्राउंड कडे गेलेलं असेल. त्यामुळे आउटपुटला 0 मिळेल किंवा इनपुटच्या विरुद्ध लेव्हल मिळेल. हे झालं नॉट गेट. नेक्स्ट आहे नॉर गेट. नेक्स्ट आहे नॉर गेट. आता त्याच्या नावातच दिसत आहे नॉर म्हणजे ऑरच्या विरुद्ध. नॉर गेट हे ऑर गेट आणि नॉट गेटच्या कॉम्बिनेशनने बनवलेला आहे. त्याचा सिंबल फिगर ए मध्ये दाखवलेला आहे खाली. त्यानुसार नॉर गेट रिप्रेझेंट करतो आणि खाली त्याचं कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे ऑर गेट अँड नॉट गेट. सिम्बॉल बनवताना ऑर गेटचा सिम्बॉल घेतलेला आहे आणि नॉट गेटचा जो बबल आहे तो जे सर्कल आहे ते सर्कल त्याच्या समोर छोटं जी हे आहे ते त्याच्या समोर ऍड केलेलं आहे आणि नॉर गेटचा सिम्बॉल केलेला आहे. ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला जर 0 0 असेल तर आउटपुट 1 मिळेल, 0 1 असेल तर 1 0 असेल तर 0, 1 1 असेल तर 0. म्हणजे हे ऑर गेटच्या विरुद्ध आहे. एकही 1 असेल, एकही इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0 येईल. बाजूच्या याच्यामध्ये ट्रान्झिस्टर वापरून नॉर गेटचं कनेक्शन दाखवलेलं आहे. यामध्ये ट्रान्झिस्टर आणि रेजिस्टर वापरून जो टेबल आहे तो व्हेरीफाय करता येतो. नेक्स्ट आहे नॅन्ड गेट. A NAND gate has 2 or more input signal but only 1 output signal. All input signal must be high to get a output. It is a combination of AND gate followed by a NOT gate. NOR gate प्रमाणे NAND gate सुद्धा AND gate आणि NOT gate वापरून बनवलेला आहे.
त्याची इक्वेशन आपल्याला दिसते लिहिलेली. इक्वेशन मध्ये लिहिलेलं आहे y टू a इंटू बार. बार म्हणजे नॉट ऑपरेशन किंवा कन्वर्ट ऑपरेशन. ट्रूथ टेबल आपल्याला बाजूला दिसतो आहे की जेव्हा एकही इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 मिळतं, किंवा जेव्हा दोघी इनपुट हाय असतील, बोथ इनपुट्स आर हाय, वी विल गेट अ लो आउटपुट. बाजूच्या डायग्राम मध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टर दिसत आहेत. ट्रान्झिस्टर वापरून नॅन्ड गेटचं सर्किट बनवले. हे जे आपण आता बघितले नॉर गेट आणि नॅन्ड, या दोघी हे डिराइव्ड गेट्स आहेत, म्हणजे बेसिक गेट्स पासून हे बनवलेले आहेत. पण या गेट्सला, नॉर आणि नॅन्ड गेटला आपण युनिव्हर्सल गेट असं पण म्हणतो. कारण युनिव्हर्सल गेट का म्हटलं जातं, कारण हे नॉर आणि नॅन्ड गेट वापरून आपण कुठलंही बेसिक गेट आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्या नॉर किंवा नॅन्ड गेटला युनिव्हर्सल गेट्स पण म्हणतात. तिसरं डिराइव्ड गेट आहे एक्स ऑर गेट किंवा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. एक्सऑर गेट किंवा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. याचा जो सिंबल आहे तो तुम्हाला समोर दिसतो आहे. याच्यामध्ये 2 इनपुट आहेत, ए आणि बी, आणि एक आउटपुट आहे. आणि याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते वेगवेगळे गेट, बेसिक गेट्स वापरून कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करता येतं ते आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये 2 अँड गेट, 2 नॉट गेट आणि एक ऑर गेट वापरून एक्सऑर गेट बनवलेला आहे. याचा ट्रूथ टेबल जर आपण बघितला तर 0 0 1 0 1 1 1 1 आणि 1 1 0. ट्रूथ टेबल कडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की एक्सऑर गेटचं आउटपुट हाय असतं किंवा 1 असतं जेव्हा बोथ इनपुट्स आर डिफरंट. जेव्हा दोघं इनपुट वेगवेगळं तरच आउटपुट हाय असतं. जेव्हा बोथ इनपुट सेम आहेत आउटपुट 0 आहे. जेव्हा ए आणि बी 0 0 आहे आउटपुट 0 आहे. ए आणि बी 1 1 आहेत तेव्हा सुद्धा. Madam, sorry to disturb you. Only 8 minutes left. Yes. Only 8 minutes left. Yes, yes. Last slide, sir. Okay. Yes. For 1 hour, I have prepared. Now, आता जे तुम्हाला स्लाइड दिसते याच्यामध्ये युनिव्हर्सल गेट दाखवलेलं आहे आणि युनिव्हर्सल गेट वापरून वेगवेगळे गेट कसे बनवलेले आहेत ते दाखवत आहेत. नॅन्ड गेट वापरून नॉट गेट बनवलेलं दाखवलेलं आहे. नॅन्ड गेटच्या 2 नॅन्ड गेटच्या मदतीने अँड गेट बनवलेलं आहे आणि ऑर 3 नॅन्ड गेट वापरून ऑर गेट बनवलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण कुठलंही गेट्स बनवू शकतो, म्हणून या गेट्सला युनिव्हर्सल गेट्स असे म्हणतात. ओके, you can ask me questions if you have any doubts. You can ask me questions.